तुझा विसरान भावा. जगद्गुरु तुकोबा काय आजच्या अभंगामध्ये भगवंताकडे मागणं मागत आहेत. तुकोबा काय मागणं मागत आहेत. कोणत्या देवाकडे मागणं मागत असावेत प्रश्न पडतो. कारण आपण सुद्धा पांडुरंगाची भगवंताची भक्ती करतो. सोमवार आला की आपण महादेवाची भक्ती करतो. मंगळवार आला की आपला देव बदलतो. बुधवार आला की आपला देव बदलतो. प्रत्येक वारी आपला देव वेगळा असतो. मग तुकोबाई सुद्धा भगवंताची भक्ती करत होते. आणि ज्या भगवंताकडे तुकोबाई दान मागत आहेत, मग ते कोणत्या देवाकडे तुकोबाई दान मागत असतील? तुम्हाला काय वाटतं? तुकोबाई कोणत्या देवाला मानत असतील? अहो तुकोबाई म्हणतात आमचा एकच देव आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. अहो तुकोबाई विठ्ठलाच्या नावाशिवाय दुसऱ्या कोणत्या देवाचं नाव सुद्धा घेत नव्हते. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कधी काम नाही आणि कधी काम नाही आणि कधी काम नाही मोडून येवाटा दोष मधुकार, मोडून येवाटा दोष मधुकार. कधी काम नाही आणि कधी काम नाही आणि कधी काम नाही मोडून येवाटा दोष मधुकार, मोडून येवाटा दोष एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आणि नाही नाही आवाज कमी केला त्याचा. आणि काचे काम नाही आता. तुकोबा काय म्हणतात, आम्ही एकाच देवाचं नाव गातो, तो म्हणजे विठ्ठल पांडुरंग परमात्मा. तोच आमचा देवाचा देव आहे. आणि जगामध्ये दानशूर देव कोणता असेल, तोही कोण आहे? तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान. विठ्ठलजी गीताची पाऊले समान, विठ्ठलजी
क्या बात आहे, अतिशय सुंदर प्रमाणे. विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. तोच एक पांडुरंग परमात्मा असा आहे की तो दानशूर आहे. जर परमार्थाच्या बाबतीत, दानाच्या बाबतीत विचार केला तर जी व्यक्ती दान करते त्या व्यक्तीकडे 3 गुण असावेत. पहिला गुण, तो व्यक्ती स्वतंत्र असावा. आता आपल्या जाकनाळ गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि सप्ताहाची कमिटी वर्ग सप्ताहासाठी दानपट्टी मागण्यासाठी गेले आणि मग ज्या पहिल्या घरी गेले तो म्हणतो, हे बघा, मी वयाच्या 65 पर्यंत सर्व्हिस केली, 1 लाख रुपये महिना घेतला, एखादा कोटी माझ्या अकाउंटला पडून आहेत, देवाला दिल्यानं काही कमी पडत नाही. तुम्ही तरी कुठे लोकाला दिले, देवालाच दिले ना. माझीही देण्याची खूप इच्छा आहे, पण थांबा, तिला येऊ द्या. आता याची देण्याची इच्छा आहे, याच्याकडे आहेही भरपूर, पण हा कसा नाही हो, हा स्वतंत्र नाहीये, याच्याकडे स्वातंत्र्य हा गुण नाहीये. बघा, चला, कमिटी बोलली आता आपण दुसऱ्या घरी जाऊया. मग दुसऱ्या घरी गेले, तिथेही तो खूप श्रीमंत होता, 500 एकरचा मालक, काही कमी नाही, 150-200 गडी शेतामध्ये कामाला. तो म्हणतो, माझ्याकडे काय कमी आहे, देवाला जर एका हाताने दिलं तर देव अनंत हाताने आपल्याला देत असतो. देवाला दिल्यानं कधी कमी पडत नसतं. त्याची देण्याची खूप इच्छा आहे. तो म्हणतो, माझीही देण्याची खूप इच्छा आहे आणि आणा इकडे पावती, मी माझ्या हाताने लिहितो. म्हणतो, ज्ञानबा पाटील 21 रुपये. देण्याची इच्छा आहे, सगळं आहे, पण हा कसा आहे, कंजूस आहे, कंजूस. चिकट माणसाच्या हातून पैसे सुटत नाहीत. परमार्थ इथे जर लावलं ना, कधीच कमी पडत नाही. सप्ताहात तुम्ही जेवढं दान कराल ना, त्याच्या 10पट भगवंत देत असतो. फक्त देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे त्याचे हात काढून नाही घ्यायचे, त्याच्यासारखं द्यायला शिकायचं. आता तिसरा वर्ग जो आहे तो असा आहे तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य. आषाढी कार्तिकी, तो आषाढीला जातो, कार्तिकीला जातो. तिथे गेल्यानंतर पंढरपूर मध्ये मंदिराच्या बाहेर ते आंधळे पांगळे असतात. ते म्हणतात, अहो, एखादा पैसा तुम्ही आंधळ्याला द्या, पांगळ्याला द्या, धर्माला द्या. जर तुम्ही एखादा पैसा धर्माच्या नावाने दिला तर तुमच्या लेकरा बाळाला काय लागेल, आशीर्वाद लागेल. मग ह्या माणसाच्या मनामध्ये देण्याची इच्छा खूप आहे. हा तिसरा वर्ग आहे. याच्या मनामध्ये देण्याची इच्छा खूप आहे. हा खिशात हात घालतो, पण याच्या खिशामध्ये काहीच नाही. मग हा कसा आहे, हा स्वतंत्र आहे, हा उदारी आहे, पण याच्याकडे काय नाहीये, ऐश्वर्य नाहीये. म्हणजे दान देण्यासाठी 3 गोष्टी लागतात. ऐश्वर्य असावं, स्वतंत्र असावा, उदार असावा. मग तुमचा पांडुरंग परमात्मा त्या गुणामध्ये बसतो का? देव उदार उदार देव
ज्ञानोबा काय भगवंताचं वर्णन करताना म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती चेत तो भगवंतू. भगवंताकडे यश श्री औदार्य आणि ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण आहेत. असा असणारा तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि तो पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना प्रसन्न झालेला आहे. तो पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना म्हणत आहे, तुकोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकोबा काय म्हणतात, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं आमच्यासाठी अनुचित आहे, आमच्या वडिलांची रीत आहे अशी ही सेवा करायची, पण सेवेच्या मोबदला मागायचा नाही. मग इकडे देव मागा म्हणतोय आणि तुकोबा काय मागत नाहीत. आणि तुम्ही आम्ही असे आहोत की आपली लिस्टच तयार आहे. मागा म्हणायला काय, मागा म्हणायच्या आधीच आपली लिस्ट तयार आहे. 10-5 बंगले असावेत, 10-5 गाड्या असाव्यात, है की नाही, 10-5 माड्या असाव्यात, 500 एकर शेती असावी, 500 एकर, जमलंच ते एखादं तिकीट भेटावं, वाटतं की नाही आपल्याला. आपली मागणी तयार आहे, अशी लिस्ट तयार आहे, पण आपल्याला देव मागा म्हणत नाही. आणि ज्यांना मागा म्हणतोय ते मागायला तयार नाहीत. फागा जागा केल्याच्या नंतर तुकोबरायांच्या लक्षात आले, तुकोबा काय म्हणतात, हे हा देव असा खोडीचा आहे. तुकोबा काय का मागत नसतील. तुकोबरायांच्या एक गोष्ट लक्षात येते की देव हा खोडीचा आहे. देव जो भक्तीकडे येतो, जो परमार्थाकडे येतो, त्याला मोहामध्ये गुंतवतो. त्याच्या समोर असा एक मोहाचा तुकडा फेकितो आणि तो त्या मोहात अडकतो. मनसी बिभीषण शहाणा परी तो मूर्ख जाना. आपण त्या बिभीषणाला शहाणा म्हणतो, जो भगवंताच्या भक्तीसाठी ज्याने भावकी सोडली, भावबंद सोडले आणि भक्ती करू लागला. देव प्रसन्न झाला आणि देवाने त्याच्या समोर एक लंकेचा तुकडा फेकला आणि तो त्याच्यातच गुरफटून गेला. तुकोबा काय म्हणतात, मग तुझ्यामध्ये सुद्धा काय अशी खोडी आहे, तू भक्ताला मोहामध्ये गुंतून टाकतो. म्हणून मला मागायचं असेल तर प्रपंचातलं मला काहीच देऊ नको. द्यायचंच असेल तर एक दे की तुझा विसर पडू देऊ नको. अभंगाचं याची दान दे का देवा, 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 हिंदवी दान दे का देवा. विसरण
विसरण भावा. बघाय भगवंताकडे दान मागत आहे, दान. मग तुमच्या आमच्या सारखं संसारातलं दान मागितलं का? अजिबात नाही, मागणार सुद्धा नाही. प्रपंचाच्या नावे घालून या शून्य. प्रपंचाची अजिबात गोडी नव्हती, गोडी परमार्थाची होती. मग तुकोबा काय भगवंताला असं का म्हणत असतील की तुझा विसरण व्हावा? तुकोबारायांच्या अभंगाचा विचार केला तर काही अभंग असे आहेत. लेकी बोले अहो तुकोबाराय देवाला विसरतच कुठं होते? अहो शौचालयाला बसले तरी सुद्धा देवाचं नाव. माझी मजा झाली अनावरा बाजा, माझी मजा झाली अनावरा बाजा, माझी मजा झाली अनावरा बाजा, माझी मजा झाली अनावरा बाजा. संगयाना माता घेतालाते, संगयाना माता घेतालाते, संगयाना माता घेतालाते, संगयाना माझी मज झाली अनावराबाच्या, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबा काय म्हणतात, माझी मज अनावर वाचा झाली कारण या नामाचा मी काय घेतला? छंद घेतला, छंद. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, गोविंद गोविंद. अहो तुकोबा काय नामस्मरण करतच होते, त्यांना विसर पडतच नव्हता. तो विसर तुम्हा आम्हाला पडू नये म्हणून तुकोबारायांनी हा अभंग स्वतःवर ओढून घेतलं. सांगायचंय तुम्हा आम्हाला की भगवंताकडे दान मागायचं असेल तर संसारातलं अजिबात मागू नका. मागायचं असेल तर परमार्थातलं मागा. मग काय मागा? तर भगवंताच्या नामाचा छंद लागावा, आपण सतत भगवंताचं नामस्मरण करावं हे मागावं, परमार्थाकडे आपली वृत्ती वळावी हे मागावं. मग तुम्ही म्हणाल परमार्थात जर आपण आलोच तर होईल काय? गावामध्ये सप्ताह झालाच तर होईल काय? आपलं जे गाव असतं ना, गाव, आपल्या गावामध्ये काहीतरी असे साधू महात्मे असतात की त्यांच्यामुळं आपलं गाव टिकून असतं. आपल्या गावामध्ये पाऊस पडतो, धनसंपत्ती टिकून असते, माणसांना काही होत नाही, रोगराई येत नाही, कारण गावामध्ये कुठेतरी महात्मे असतात म्हणून संकट येत नाही. तुम्ही म्हणाला असं कसं? हे बघा, एक वयस्कर आजी होते, त्या आजीकडं रात्री 12 वाजता 4 चोरटे आले. ते म्हणाले, आजी आम्हाला जेवायचंय तुमच्या घरी. आजी म्हणाली, मी आहे शाकाहारी, मी खाऊ घालन तर तुम्हाला बेसन भाकरी खाऊ घालन. ते म्हणाले, ठीक आहे, बेसन भाकरी करून खाऊ घाला, पण आजी आम्ही काही माळकरी नाहीयेत आणि आम्ही पाप पुण्य वगैरे काही मानत नाही. आजी म्हणाल्या, खाऊन घ्या आणि खाऊन झाल्याच्या नंतर आपण पाप पुण्याचा हिशोब करूया. 4-5 जण जेवले आणि म्हणले, आता जो कोणी पुण्यवान असेल, रात्रीचा वेळ होता, पाऊस धो धो पडत होता, विजांचा कडकडाट होता,
आजीची झोपडी शेतात होती. झोपडीपासून 50 फूट अंतरावर एक झाड होतं. आजी म्हणाली, जो कोणी पुण्यवान असेल तो अशा प्रसंगी या झाडाला शिवून परत झोपडीमध्ये येईल. चोरटे म्हणाले, आम्ही पाप पुण्य मानतच नाही, आम्ही बिनधास्त एक एक जणाने जायचं ठरलं. पहिला गेला पण तो भीत भीत गेला, झाडाला शिवून परत झोपडीमध्ये आला. दुसरा गेला, दुसराही झाडाला शिवून झोपडीत आला. तिसरा म्हणतो, आता मी जातो की काय, तोही झाडाला शिवून झोपडीत आला. चौथाही आला. आजी म्हणाली, बापरे, चौघेही पुण्यवान निघाले, आता मी जाते की काय, आयुष्यभर परमार्थ केलाय, आता माझी काळजी त्या पांडुरंग परमात्म्यालाच. म्हणून आजीनं त्या पांडुरंगाचं नाव घेत घेत झोपडी सोडली. 50 फूट अंतरावर त्या झाडापाशी गेली आणि इकडे झोपडीवरती वीज कडाडत पडली. चौघेही जळून खाक झाले. ज्यावेळी पहिला जात होता तिघे जण आजीच्या सहवासामुळे जिवंत राहत होते. दुसरा जात होता, बाकीचे तिघे जण आजीच्या सहवासामुळे जिवंत राहत होते. समजून घ्या, कोणीतरी आपल्या गावामध्ये पुण्यवान आहे म्हणून कोरोनात आपण वाचलो. कुठेतरी आपल्या गावामध्ये नामसप्ताह होतोय म्हणून आपण टिकतोय, म्हणून आपण जगतोय. हे बघा, पांडुरंग भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी जायचे. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची खुना द्वारकेचा गाणा. पांडवांच्या घरी कायम असायचे. एक वेळ अशी आली, धर्मराज युधिष्ठिर घरी होते आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण गेले तेव्हा बाकीचे चौघे जण आले. चौघे जण आल्याच्या नंतर पहिला भीम आला. भीम म्हणतो, देवा तुम्हाला काय सांगू, एक 2 तोंडाचा हत्ती पाहिला हो आज, याचा अर्थ काय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पुढे कलियुग लागणार आहे आणि ही कलियुगाची चिन्ह आहेत. 2 तोंडाचा हत्ती म्हणजे 2 तोंडाची माणसं तयार असतील. आता असं बोलले तर उद्या लगेच पलटी खातील. सही करून सुद्धा म्हणतील ही सही माझी नाही. पैसे देऊन सुद्धा म्हणतील मी घेतले नाहीत. पैसे बुडवतील, एकमेकाचे काय कुटाणे करतील. म्हणून देव म्हणाले, ठीक आहे. त्यानंतर भीमाच्या नंतर नकुल आला. नकुल म्हणला, देवा ते सगळं खरं झालं, पण आताच नुकतीच एक गाय व्याली होती, गायला वासरू झाला होता आणि ते वासरू त्या गायला जन्मल्या लाथा आणू लागलं. त्याच्या पायावर उभं राहिलं, जन्मल्या त्याच्या पायावर उभं राहिलं आणि उभं राहतो तोच ते त्याच्या आईला लाथा आणू लागलं. भगवंत सांगू लागले, पुढे कलियुग लागणार आहेत. आई वडील मुलं लहानाची मोठी करतील आणि मुलं लहानाची मोठी झाली की आई वडिलांना काय करतील, लाथाडून देतील. हे काय आहे, कलियुगाचं चिन्ह आहे. नकुल आला. नकुल सांगतो, देवा हे तर काहीच नाही. 3 विहिरी पाहिल्या, 2 विहिरीमध्ये भरगच्च पाणी भरलेलं होतं. एक विहिरीमध्ये निम्म्यात पाणी होतं, साधारण पाणी होतं, पण लोक भरलेल्या विहिरीकडे जात नव्हती. ज्या विहिरीमध्ये पाणी कमी आहे त्या विहिरीकडे जात होती. देवाने सांगितलं, पुढे कलियुग लागेल. कलियुगामध्ये श्रीमंत लोक, पैशावाले लोक परमार्थ करणार नाहीत. पैशावाले लोक सप्ताहामध्ये दान करणार नाहीत. तुमच्या आमच्या सारखे जे गोर गरीब आहेत तेच सप्ताह करतील आणि गोर गरीबाकडेच दानपट्टी मागण्यासाठी सप्ताह कमिटीची माणसं जातील. म्हणजे जिथं पाणी कमी आहे तिकडच लोकांचा काय असेल, धाव असेल. बघ, लास्टला गायला अर्जुन म्हणतो, देवा हे सगळं जाऊ दे. एक उंच डोंगर होता, डोंगरावरून असे भले मोठे मोठे दगड वाहून येत होते. जर ती दगड कोसळली असती तर खालची गावं पूर्ण त्या दगडांखाली, त्या खडकांखाली दबून गेले होते. जसं झालं माळीनं गाव, तसं झालं असतं देवा. पण मी बघत होतो आणि बघता अशी काही झुडपं आडवी आली आणि ते मोठमोठे खडक फक्त त्या झुडपांना काय झाले, थांबले गेले, आडवे आले आणि खालची गावं वाचली. तेव्हा देव सांगतो, पुढे चालून अनेक गावांवर संकट येतील, पण ज्या गावामध्ये नामसप्ताह होईल
त्या गावामध्ये संकट चुकूनही येणार नाही. 36 वर्षापासून तुमचा सप्ताह चालू आहे, काहीच कमी पडणार नाही. मग जो नामस्मरण करतो त्याला काहीच कमी पडत नाही. म्हणून आपण काय करायचं, नामस्मरण करायचं. मग तुकोबा काय नामस्मरण करत नव्हते का? तुकोबा काय नामस्मरण करत होते. मग तुम्ही आम्ही नामस्मरण करत नाही का? तुम्ही आम्ही बी करतो, पण सप्ताहाचे 7 दिवस. किती दिवस? 7 दिवस. त्यानंतर एकादशी, कधी? शिवरात्री. आधी मध्ये आपल्याला काय पडतो? विसर्ग पडतो. म्हणून तुकोबा काय म्हणतात, देवा मला विसर्ग पडू देऊ नको. मग देव म्हणतात जर विसर्ग पडू नाही दिला तर मग तुम्ही काय कराल नेमकं? अभंगाचं द्वितीय चरण. गुण गाईन आवडी, 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 माझी बरोबरी, माझी बरोबरी, माझी माझी सर्वजोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. तुकोबा काय म्हणतात, मी आवडीनं काय करील? गुणगान गाईल. भगवंताचं गुणगान प्रत्येक जण गातो, पण आवडीनं गायलं पाहिजे. आवडीच्या बाबतीत विचार केला तर जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी. जीवाला काय आवडतं? जीवाला काय आवडतं? दिस स्काय इज नो लिमिट. जसा आकाशाला अंत नाही तसं जीवाच्या आवडीला सुद्धा अंत नाही. कुणाला काय आवडेल, कुणाला काय आवडेल, आवड प्रत्येकाची वेगळी. ल्यावे खावे बरे असावे सदैव. जीवाला वाटतं लिहायला खायला प्यायला भेटावं आणि सदैव आपण कसं असावं? सदा सुखी असावं, हो की नाही? या जगामध्ये एकच सुखी आहे, निर्लज्जम सदा सुखी. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं, लेकिन निर्लज्जम सदा सुखी. जीवाला एक वाटतं की आपण सदैव काय असावं? सुखी असावं. सुखी असावं वाटत असेल तर काय व्हावं लागेल? त्याशिवाय पर्याय नाही. मग जीवाची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड काय आहे? वेगळी आहे. देवाला काय आवडतं? देवाला त्याचा भक्त आवडतो. कोणता भक्त आवडतो? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ नाही तर नुसता कपाळाला सुद्धा काय आहे? आवड देवाची तो ऐका प्रकार, तुझी माग गोपी गणपती, वैष्णवांचा. आवड देवाची तुझी माग आवडे देवासी. देवाला काय आवडतं नीट आहे का? आपण कशासाठी बसलोय? आपण देवाला आवडावं म्हणून बसलो की नाही कीर्तनात? मग देवाला काय आवडतं नीट लक्षात घ्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला तो भक्त आवडतो जो रात्रंदिवस त्याचं भजन गातो. ज्याच्या गळ्यामध्ये काय आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आपण आषाढी कार्तिकी पंढरपूरला जाणारा तो भक्त आवडतो. हाय देवाची आवड झाली, संतांची आवड विचारली
तर संतांना काय आवडतं? ज्ञानोबा यांना विचारलं, ज्ञानोबा काय तुम्हाला काय आवडतं? तर ज्ञानोबा काय म्हणतात, पांडुरंगा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी अनवाई नग देवराया, तुझी अनवाई नग देवराया, तुझी अनवाई तुझी अनवाई नग देवराया, तुझी अनवाई नग देवराया, तुझी अनवाई ज्ञानोबा काय म्हणतात, देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी अनवाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कोण आवडतं जीवापासून? कोण आवडतं? कोण आवडावं आणि काय आवडावं? तो पांडुरंग परमात्मा आवडावा. किती आवडावा? तर जीवाच्या पल्याड आवडावा. आणि ज्याला पांडुरंग आवडतो, ज्याला कीर्तन आवडतं, त्याला कीर्तनात झोप सुद्धा कधी येत नाही. झोप दादा मी 5वीत असल्यापासून कीर्तनात येऊन बसते आणि कीर्तन ऐकते बरं का ताई. आणि जे कीर्तन ऐकलं ना ते दुसऱ्या दिवशी विचारा, शेम टू शेम एक शब्द न विसरता जशाला तसंच सांगते. कधीपासून? 5वी पासून. माळ कधीपासून घालावी? कधीपासून घालावी? ज्याने वयाच्या 55व्या वर्षी माळ घातली त्यानं समजावं इथून पुढे आपलं खरं आयुष्य चालू झालं. इथून मागचं आयुष्य आपलं कशाचं होतं? सिंहाचं, कुत्र्याचं, वाघाचं. कारण आपण काय खात होतो? खात होतो. आपल्याला काय आवडावं? तो पांडुरंग परमात्मा आवडावा. त्या पांडुरंग परमात्म्याची पंढरी आवडावी. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडलिक. ज्ञानोबा काय म्हणतात, माझे मनीची आवडी पंढरपुराणी ना गुढी. काय आवडावा? तो देव आवडावा. तुकोबारायांना विचारलं, तुकोबा तुम्हाला काय आवडतं? तर तुकोबा काय म्हणतात, मला वैष्णव वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
आणि कमी देवा काही नेने. तुकोबा काय म्हणतात, मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं, आनंद वाटतो, यापेक्षा देवा मला वेगळं काहीच नको. असं संतांच्या संगतीत काय सुख होतं? संतांच्या संगतीत परमार्थ घडतो. संसारिक माणसाच्या संगतीत परमार्थ घडतो का? अहो साधं किराणा दुकानदाराच्या दुकानात आमचे कीर्तनकार जाऊन बसू द्या, त्यांना वाटतं आपली सुद्धा एखादी टपरी असावी. जसा संगतीत बसला तसा तो घडतो. डेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. डेकणाच्या संगतीत हिऱ्याचं पाणी होतं, तसं कुसंगतीत माणूस गेला की तो बिघडतोच. बिघडतो की नाही? आई म्हणते माझा बाळ्या पितच नाही, पितच नाही आणि त्याला प्यायचं नाद पण नाही, पण तो संगतीने काय झाला? बिघडला. म्हणजे संगत सजन की करले तो बढत बढत जाय, संगत गधे की करले तो दो दो लाथा खाए. पतन उद्धार संगता महिमा. पतन उद्धार संगता महिमा. पतन उद्धार संगता महिमा. पतन उद्धार महिमा. त्याच्या आधी काय? पतन उद्धार संघाचा महिमा. संघाचा महिमा. पतन करायचं की आपला उद्धार करायचा, हा महिमा संघाचा आहे. संतांच्या संगतीत आलो तर आपल्या जीवनाचं सोनं होईल, आणि वाईटाच्या संगतीत आलो तर आपलं जीवन बिघडेल. म्हणून बेटर बी अलोन दॅन इन बॅड कंपनी. वाईटाच्या संगतीत राहण्यापेक्षा माणसानं एकटे राहावं, पण वाईटाची संगत नको. ओपन अँड एनिमी द्यान फॉल्स फ्रेंड. चुकीच्या मित्रापेक्षा उघड उघड शत्रू चांगला, पण चुकीचा मित्र नको. कारण चुकीचा मित्र हा कायम अधोगतीला घालतो. उघड उघड शत्रू असला पण तो कपटी नसतो, पण चुकीचा मित्र कपटाने आपल्याला नको तिकडे नेतो. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्त भंग. दुर्जनाची संगत चित्त काय करते? भंगवते हो. चित्ताची माती करते, माती. वाईटाच्या संगतीत जर माणूस बिघडतो, भल्या भल्यांच्या संसाराचे वाटुळ झालं, वाटुळ. शेजारणीच्या नादानी, मैत्रिणीच्या नादानी, जावेच्या नादानी, नको त्या संगतीच्या नादानी संसाराचे काय झाले हो? वाटुळे झाले. झाले की नाही? अहो पूर्वी बेवड्याचे संसार होत होते की नाही? अट्टल बेवड्याचे. अहो चार चार लेकरं बायका सांभाळत होत्या लोकांच्या शेतात काम करून. आता निर्व्यसनी मुलाचे संसार तुटतात, कारण मुलींना काय झाली? संस्कार नाही आणि मुलींना संगत नाही. चांगल्या विचारात, चांगल्या संस्कारात मुली आल्या की संसार सुद्धा होतात की नाही? पण संगत चांगली पाहिजे. ज्या घरामध्ये मुलगी ज्ञानेश्वरी वाचते, हरिपाठ घेते, त्या घरातली मुलगी संस्कारित असते. बघा, मुलगी बघताना पूर्वी मुलीची आई बघायचे की नाही? आणि मुलगा बघताना मुलाचा बाप बघायचे. आता सुद्धा ज्यांनी मुलीच्या आईकडे बघितलं त्यांचे संसार टिकले. मुलगी करताना मुलीची आई कशी आहे बघा, आणि मुलगा करताना, जावई करताना
मुलाचा बाप कसा आहे ते बघा. कारण त्या घरामधले संस्कार फार महत्वाचे आहे. पूर्वी असं होतं, हुंड्याची प्रथा होती. मुलगी ज्ञानेश्वरी वाचते का, गाथा वाचते का, कधी विचारलं का हो? विचारलं का? मुलगी पसंत आहे, फक्त देण्या घेण्याचं बोला है की नाही. पण आता तसं नाही. आता हुंडा नको, पण काय द्या भेटनच. मग ती कशी असो, आंधळी असो, पांगळी असो, सगळे मुलगी सुसंस्कारित हवी. तिला संगत चांगली पाहिजे. ही कुणाच्या संगतीत राहते, एकदा मोबाईल चेक करा. मोबाईल आलेत, कुणाला बोलते, काय करते. संसार टिकवायचा असेल तर सगळं बघा, नाही तर काय खरं नाही, लगेच तुटतात लगेच. कारण मोबाईल आल्यापासून तर फारच बिघडत चाललं. म्हणून संगत, आयुष्यामध्ये संगत खूप महत्वाची आहे. तुमची मुलगी कॉलेजला जाते तर कुणाच्या संगतीत जाते बघा. मुलगा कॉलेजला जातोय तर कुणाच्या संगतीत जातोय ते बघा. मुलं तरी काय बिघडत नाहीत का? अहो, संगत भल्या भल्यांचा वाटोळा करते. म्हणून तुकोबा काय म्हणतात, देवा मला काय दे, संगत चांगली दे. मला धन नको, धन आपणच कमवू. अहो, ज्या मुलासाठी धन कमवून ठेवलं तो मुलगा तुमच्या डोळ्यासमोर असं डाव्या हाताच्या खेळाप्रमाणे ते संपत्ती उडवेल आणि तुमचा जीव तिळ तुटन जर त्याला संस्कार नाही लावले तर. आणि जर त्याला संस्कार जर लावले, संपत्ती कमी कमवली तरी चालेल, पण मुलाला काय लावले पाहिजे, संस्कार लावले. आता हे सगळे संस्कार आहेत सगळे. मी नाही म्हणत हे पुढे कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, ते त्यांचं भविष्य जाणो, पण म्हातारपणात तुम्हाला सांभाळतील हे मात्र लिहून देते. ह्यांना काय मिळाले, संस्कार मिळाले, संस्कार. हे बघा, प्रारब्धाने त्यांना धन संपत्ती येईल, राहील, त्यांचं पोट भरल. देव काही उपाशी ठेवत नाही. ज्याने चोच दिली तोच जागा देणार. येताना काय आणलं, जाताना काय देणार. ज्याने चोच दिली तोच जागा देणार. त्यांच्या प्रारब्धाने खातील, पण म्हातारपणात तुम्हाला काय करतील, सुखी सांभाळतील. लोकांनी पैसा पाणी लावून मुलं वकील बनवले, इंजिनियर बनवले, डॉक्टर बनवले आणि विदेशात पाठवले ना. आईबाप इकडे वृद्धाश्रमात जाऊन बसले. ती परिस्थिती वाटत नसेल तर आज या सप्ताहाची काय गरज. लोकांना वाटतं भागी भागी शाळा तयार व्हावेत, भागी भागी कॉलेज, पण मंदिरं सुद्धा व्हावीत आणि नाम सप्ताह सुद्धा व्हावेत. कारण संस्काराची आज काय गरज आहे. मग तुकोबा काय म्हणतात, देवा मला धन नको, देवा मला संपत्ती नको, देवा मला मुक्ती नको, तर मला काय दे, संतांची संगत दे. अभंगाचं तृतीय चरण. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे आणि संत संगत देई सदा. तुकोबा काय म्हणतात, मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, तर काय दे, संतांची संगत दे. मग संतांची संगत का मागितली असते, तुम्हाला काय वाटतं? तुकोबा यांनी संतांची संगत
का मागितली? कारण संतांच्या संगतीत अखंड नामस्मरण घडतं. कारण संतांनी आयुष्यभर काय केलं? नामस्मरण केलं. कुठल्याही संतांचं उदाहरण घ्या. नामदेवांच्या घरी 14 माणसं होती, पण 14 ही माणसं अखंड काय करत होती? नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 जण स्मरे हरी 14 जण स्मरे हरी 14 जण स्मरे हरी नामदेवाचे घरी 14 जण स्मरे हरी. नामदेवांच्या घरामध्ये 14 माणसं होती. 14 आणि 14 माणसं कोण होती ना? त्यासाठी आमचे सासरे भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर यांचा फार गाजलेला अभंग आहे. महाराजांनी एकदा म्हणावं अशी माझी अपेक्षा. कोणाई रजाई दोघी सासू सुना दामना मजाना बापुली का हो 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 दामना मजाना बापुली नरविका गोना मगा हे चौके पुत्र नरविका गोना मगा हे चौके पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी दामना मजना बाबले का दामना मजना बाबले का लढाई गोडाई जाई साखराई लढाई गोडाई जाई साखराई सुनाताई नाम याच्या दामना मजना बाबले का दामना मजना बाबले अहोबाई बहिणी येडी पिसी ती जणी नाम याची नाम याची नाम नाम जना बापुली का हो नाम नाम जना बापुली का हो नाम नाम वा, क्या बात आहे. आवाजच नाही व्हायला आवाज द्या ना हा अभंग कोणता ते नामचं आमचे सासरे भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर यांनी गायलेला आहे. उभा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. नामदेवांच्या घरी 14 माणसं होती आणि 14 ही माणसं सतत नामस्मरण करत होती. संतांनी आयुष्यामध्ये काय केलं? काय केलं? प्रपंचातली इस्टेट गोळा केली का? तुकोबा काय गरीब होते का? 65 कोटींची जागिरी होती. दान केली. दान. तुम्हा आम्हाला 10 रुपये द्यायचे म्हणलं तर जीवावर येते. 65 कोटींची जागिरी दान करणारे दानशूर महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबा काय आहेत. धनदान केलं, त्यानंतर ज्ञानदान केलं. दानाच्या बाबतीत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा काय आहेत. त्यांच्या इतकं श्रेष्ठ कुणीच नाही. आणि दान केल्याच्या नंतर ज्ञानदान केलं. पण जगाला ज्ञान पचणं अवघड आहे. म्हणून संत सांगतात तुम्ही काय करा? नामस्मरण करा. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नामा इतकं सोपं साधन कोणतंच नाही. जर आपला उद्धार व्हावा वाटत असेल, पापातून मुक्ती व्हावी वाटत असेल, तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. मग कोणत्या देवाचं नाम घ्यायचं? घेता नाम विठोबाचे. घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. मला सांगा मावशीबाई, फार मोठा गवताचा गंज आहे, तो जाळायचा आहे, किती काड्या लागतील? किती? एकच काडी लागेल, हो की नाही? तसं फार मोठं पाप आहे आणि ते नाहीसं करायचंय तर काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल, एकदम देवाचे द्वारे आणि उभा क्षणभरी. तुम्ही म्हणाल आता आम्ही क्षणभर आलो, आमचा उद्धार झाला नाही. इथे एकदा आपण क्षणभर आलो की परत माघारी, एकदा इकडं आलो आणि एकदा इकडं चित्त जडलं की पुन्हा तो संसारात जात नाही, जातच नाही. हा भाग एखादा पापी असतो, तो गळ्यात माळ घालतो आणि पुन्हा काढतो. त्याच्या इतका पापी जगात नाही, जगात शोधून सापडायचा नाही. एक तर माळ मग घालूच नाही, घातली तर काढूच नाही. त्याच्या इतका पापी जगात दुसरा कोणीच नाही. म्हणून हे बघा, नामस्मरण भक्ती अशी आहे, कामामध्ये काम. फार कष्ट करायचंय का? डोंगर उचलायचंय का डोक्यावरती? काही नेट आहे का? त्रास आहे का? काहीच नाही. नामस्मरणा इतकं सोपं असं साधन दुसरं कोणतंच नाही. पण ते नामस्मरण सतत केलं पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्ता नित्ययुक्ता उपासते. सतत सतत नामस्मरण केलं तर काय होईल? तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. पाप नाहीसा होईल आणि पुण्याची प्राप्ती होईल. त्यासाठी काय करावं लागेल? नामस्मरण. आणि नामस्मरण करणारा या जगामध्ये धन्य आहे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. धन्य 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 जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदाशिव नाचे. धन्य जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. धन्य जगी तुझी एक, हरी रंगी नाचे. इथे जो नाचतो तो धन्य. फार नाचायचो, खूप नाचायचं, पण कुठं? इथं. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू 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 कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे
मीराबाई, पायामध्ये मीराबाईंनी चाळ बांधावेत आणि नाचावं. किती नाचायच्या, एवढं नाचायचे की नाचताना लाजत नव्हत्या. इथं लाजायचं नाही, डोक्यावरचा पदर खाली आला. डोईचा पदर ग आला खांद्यावरी, डोईचा पदर ग आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, डोईचा पदर ग आला खांद्यावरी. खूप नाचायचं, खूप. लोक तमाशात नाचतात की नाही, लग्नात वगातीत नाचतात की नाही. मग तिथं नाचताना लाजत नाही, इथं काय लाचायचंय, अजिबात लाचायचं नाही. इथं कीर्तनात नाचताना, ज्ञानदान करत असताना अजिबात लाजायचं नाही. ज्ञान देत देत काय करायचंय, नाचायचंय. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. खूप नाचायचो. मीराबाईनं पायात चाळ बांधले आणि चाळ बांधून नाचली. नाचूंगी 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 हरि गुण गाव में नाचूंगी, हरि गुण गाव में नाचूंगी. टाळ्या वाजवा एकदा ह्या मुलांसाठी. हा आनंद फक्त इथं आहे, हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. हा सुख सोहळा नाही आनंदाची जोडा, लाई आनंदाची जोडा, रता गोष्टी लागती गोडा, गोष्टी लागती गोडा, आलाची 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 दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. देवाने हात दिले, पाय दिले, डोळे दिले. कशासाठी दिले? डोळे तुम्ही घ्या गे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका गे कान माझ्या विठोबाचे गुण. हाताने टाळी वाजवावी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करावं. याच देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन, देई गडे देवाचे भजन, याच देई गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, त्या यार याची देही घडे देवाचे भजन
आणि कहे ज्ञान नाही कुठे. तुकोबा काय म्हणतात, आता तुम्ही जन्माला घातलाय, संतांची संगत दिली, आता मोक्ष नको, धन नको, संपत्ती नको, तर संतांची संगत दे. संगत संत नकी करले रे, संगत संत नकी करले रे. नमस्कार सार्थक झोकर, सार्थक झोकर रे. संगत संत नकी करले रे, संगत संत नकी करले रे. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछू करले. अहो तुकोबा काय, संतांच्या संगतीसाठी तुम्हाला जन्माला यावं लागेल. आणि गर्भवासाचं दुःख तुम्हाला माहिती नाही का? तुकोबा काय म्हणतात, कोण भीतय त्या गर्भवासाला? तुझ्या मनात असेल तर बिनधास्त गर्भवासाला घाल अभंगाचं तुका चतुर्थ. म्हणे गर्भवासी वाचिया, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे
तुका म्हणे गर्भवासी गुड उदगीर दुर्गत कुमदास थांबा आताच नाही लास्टला 2 मिनिट हा होती ना थांबा 1 मिनिट तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी शेवटच्या चरणाचा अर्थ सांगितला ना मग चालू होईल तुको बघाय गर्भवासाला भीत नाहीत का बघत असतील भीत जरा एक 5 मिनिटात शेवटच्या चरणाचा अर्थ सांगणार आहे सीमेवरती सैनिक लढण्यासाठी असतात त्या सैनिकांच्या अंगामध्ये काय असतं अफजल खान फाडला त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या अंगात काय होतं चिलखत होतं चिलखत त्या सैनिकांच्या अंगामध्ये चिलखत असतं त्यामुळे गोळी लागली काय आणि नाही लागली काय कोण भीत तसं तुकोबा काय म्हणतात तेव्हा आम्ही कायम संतांच्या संगतीत आहे मग गर्भवासाच्या दुःखाला भीत कोण संतांच्या संगतीत संसाराचं दुःख जाणवतच नाही तुम्ही फक्त परमार्थात या एवढा आनंद आहे कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप म्हणून तुकोबा म्हणतात आम्ही संतांच्या संगतीत आल्यामुळं आम्हाला गर्भवासाचं दुःख अजिबात वाटत नाही म्हणून तुकोबा काय म्हणतात तू किती वेळा गर्भाला घालायचंय किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मनोनी जीव भ्याला शरण गेला विठोषी तो मुक्ती मागतो मुक्ती म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती पण ती सुद्धा आम्हाला नको तर आम्हाला संतांची संगत दे आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा गर्भवासाला घाल चाल घ्यायची का तुम्हाला हो मधली चाल मधली शेवटची चाल म्हणायला यांची काय माघार नाही तर अभंगाच्या 4th चरणामध्ये तुकोबांनी सांगितलं गर्भवासाचं दुःख परत दिलं तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही घ्या चाल उदगीर गुड कुमदास दुर्गत या उदगीरवाले कोण आहे मधली चालू म्हणायची शेवटची म्हणायची सुरुवातीची म्हणा सुरुवातीची एक मधली म्हणा म्हणा गुड म्हणा हो उदगीर दाना देखा
गुण गाई नावारी हेच दान देगा देवा तुझा विसरान भावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. या अभंगावर थांबते दादा. या अभंगावर जे काही मोडकं तोडकं चिंतन सांगितलं ते माझ्या गुरुजुगयांचं ज्ञानोबरायांचं जयांचे गावी गेला वास त्यांच्याशी नसावे उदास. ज्या आळंदीमध्ये मी लहानाची मोठी झाले जे काही ऐकलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी म्हणणार नाही अभंगाचा अर्थ असाच आहे, परंतु माझ्या अल्पमतीप्रमाणे अल्पबुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुमची निष्ठा श्रद्धा मला फार आवडली. 11 वाजून गेले तरी सुद्धा मधली चाल ध्रुपद आणि तुम्ही शेवटची चाल म्हणजे काही हुकून देतच नाहीत. म्हणजे तुमची निष्ठा आणि हीच निष्ठा कामी येते बघ. आमचे सासरे भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर उभा महाराष्ट्र भजन म्हणत फिरले. त्यांनी आमच्यासाठी गाडी बंगला माडी काही कमवून ठेवलं नाही, पण नाव कमवून ठेवलं. त्यांनी पेरलं आणि आम्ही उगवतोय आज. तुम्हाला सांगू दादा, आमचं युट्यूब चॅनल आहे भजन सम्राट बंडूबुवा गोळेगावकर नावानं. 6 महिन्यात 1 लाख फॉलोअर्स आले. लोक एवढी मेहनत घेतात, आम्ही काहीच नाही, फक्त झालं कीर्तन की टाक, झालं कीर्तन की टाक. पण बंडूबुवा गोळेगावकर नाव दिल्यामुळं आज 1,70,000 सबस्क्रायबर. हे
सासऱ्यांची पुण्याही कामं आली आणि तशीच तुम्हाला सुद्धा ही तुमची पुण्याही तुमच्या लेकराबाळांच्या कामी येईल. म्हणून काही कमवायचं नाही, नामस्मरण भगवंताची भक्ती हीच आपल्या कामी येईल. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. माझे गुरु पंडित महाराज क्षीरसागर, डॉक्टर किसन महाराज जाधव आणि साखरे महाराज यांच्याकडे मी जे काही पाठाला गेले, जे ऐकलं ते तुमच्या समोर मांडलं. गुरुवर्यांच्या चरणी, बजरंग बलीच्या चरणी सेवा अर्पण करते. आणि एवढा वेळ तुम्ही फक्त ऐकलंय. यांनी बेंबीच्या देठापासून गायले की नाही दादा? एवढी साथ केली दादा, खरंच इतकी बेंबीच्या देठापासून म्हणजे तुम्ही इतकं कीर्तन ओढलं ना, खूप ओढलं. कीर्तनाचं नाक म्हणजे गायन असतं. यांच्या मनात आलं ते कीर्तन पाडू शकत होते, पण यांनी मला साथ केली. आणि मी कधीच माईक सिस्टीमला नाव ठेवत नाही दादा, तुमची उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम आहे. कारण त्यांची माईक सिस्टीम शिवाय कीर्तन होईल का? तुम्ही किती आरडले तर मी आरडले, कारण मला माहिती आहे मी आरडले तर ते माझं काय करू शकतात. मेन मला बोलायचंय. आणि मी त्यांना मी कुठल्याच माईक सिस्टीम वाल्याला कधीच नाव ठेवत नाही. कारण हे बघा, नाव जरी ठेवलं ते काय जाणार आहेत का बिचारे? मग कशाला नाव ठेवायचं? चांगलं आहे म्हणायचं. आता हे वादक बिचारे ह्यांना मी नाव ठेवलं ते जाणार आहेत का? मग चांगलं म्हणलं तर उलट अजून चांगली साथ देतील. कधीही चांगलं म्हणायला शिका. जर आपण समोरच्याला मोठेपण दिलं, मी तुम्हाला अहो म्हणले, तुम्ही मला काय म्हणतात? है की नाही? मी तुम्हाला मोठेपण दिलं तर तुम्ही मला काय देता? म्हणून जीवनामध्ये काही सोबत येत नाही. प्रेम द्या, प्रेम घ्या, प्रेमाचे 2 शब्द द्या. म्हणून जाता जाता भगवंताचं नामस्मरण घेऊया आपण. आमचे महाराज पुढं म्हणतील, सगळ्यांनी हात वरती करायचे आणि तुम्ही सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. एकदा गायक लोक आणि एकदा तुम्ही करावर हात. हेच सोबत येणार आहे आपल्या, बाकी काही नाही. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली कर का
तू का म्हणे गर्भवती
अखंड हरिनाम सप्ताह मोजे जगनाळ